नमस्कार, कसे आहात आपण? मैथिलीज फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. रखरखीत उन्हामध्ये मनाला अतिशय थंडक देणारी आणि खूप छान लागणारं असं कैरीचं पन्हं आज आपण करणार आहोत. इथे मी कैऱ्या घेतल्या आहेत. सगळ्या करकरीत कैऱ्या आहेत, एकदम छान आहेत, लोणचं घालण्यासारख्या. पण मी हे वर्षभराचं पन्हं करणार आहे, त्यामुळे मी 1.5 किलो कैऱ्या आणलेल्या आहेत आणि त्याची अशी सालं काढून घेतली आहेत. पहिल्यांदा कैऱ्या आपल्याला स्वच्छ धुवायच्या आहेत आणि पाण्यामध्ये अर्धा ते 1 तास बुडवून ठेवायच्या आहेत. त्यामुळे त्याचा चीक सगळा निघून जातो आणि मग ते पाणी काढून टाकून असं पाण्यात घालून ठेवायच्या आहेत. परत वरचा जो देठ असतो तो काढून टाकायचा आहे आणि साल काढण्यानं अगदी हलवारपणे ते साल काढून घ्यायचं आहे की जेणेकरून कैरीचा गर त्याच्यामध्ये गेला नाही पाहिजे. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर आहेत कैऱ्या आणि एकदम पांढऱ्या स्वच्छ आहेत. अशा प्रकारे सगळ्या कैऱ्याचा देठ आणि सालं मी काढून घेतली आहेत, जेणेकरून उकडताना अजिबात वाया जाणार नाही काही. आता ह्या ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये मी सगळी काढलेली सालं टाकून त्याच्यात मीठ घालून थोडं गरम पाणी घालून ठेवणार आहे. म्हणजे त्यामध्ये आपण छानपैकी पितळेची, तांब्याची, चांदीची भांडी पण धुवू शकतो आणि ते पाणी आपल्याला वापरता येतं. किंवा ॲल्युमिनियमचा कुकर असेल तर त्याच्यामध्ये घातल्या हे सालं की ते सुंदर निघतं. हे बघा, सगळ्या कैऱ्यांची अशी सालं काढून घेतली आहेत. एकदम व्यवस्थित छान निघालेली आहेत सालं, तुम्ही बघू शकता. सगळ्या ह्या 1 किलोला फक्त एक एवढी छोटी कैरी मी कैरीच्या डाळीसाठी काढून ठेवली आहे शुक्रवारी हळदी कुंकू करायला. तर आता आपण हे सगळं डब्यात घालून उकडून घेऊया. आता मी हा डबा घेतला आहे, हा कोरडा आहे आणि ह्याच्यावर मी हा कुकरचा डबा ठेवला आहे. आता आधी बघायचं एवढं सगळं आपल्या कुकरमध्ये मावतं का. तर आता या माझ्या ह्या कुकरमध्ये हे व्यवस्थित मावलेलं आहे, हे बघा. तर आता मी ह्याच्यामध्ये हा डबा उघडून ह्याच्यामध्ये या कैऱ्या शिफ्ट करते. एका हातात मोबाईल आणि एका हातात हे घेतल्यामुळे मला तुम्हाला दाखवताना जरा दिक्कत होते. नेहमीप्रमाणे तुम्ही समजून घ्यायला. तर कैऱ्या कोरड्या, डबा कोरडा, सगळ्या कैऱ्या मावल्या पाहिजे त्याच्यात. पण कैऱ्या मी कापून अशा टाकल्यात बाठ्यासकट आणि ह्या डब्याचं घट्ट झाकण लावायचं आहे असं. आता काय आहे ना, 1 किलोला 1 किलो गूळ हे प्रमाण आहे. पण जर तुम्हाला थोडं गोड कमी खायचं असेल तर तुम्ही थोडा गूळ कमी करू शकता. मी इथं जवळजवळ 1 किलोला 1.25 किलोच्या वर थोडासा गूळ आणि 2 वाट्या साखर घालणार आहे. त्यामुळे काय होतं, एक छान कलर पण येतो. आता गूळ ना चिरत बसायचा मला कंटाळा आला आहे, तर मी ह्याच्याबरोबरच ह्या डब्यामध्ये गूळ ठेवणार आहे जेणेकरून तो पातळ होईल. खाली कैऱ्यांचा डबा, त्याच्यावर मी गूळ ठेवला आहे आणि आता हे मी झाकण लावते कुकरचं. हे झाकण व्यवस्थित बसलेलं आहे. आता आपण ह्याला शिट्टी लावून घ्यायची आहे. मध्यम आचेवर गॅस ठेवून 4 ते 5 शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत आणि तो पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. आता आपण हा डबा पूर्ण थंड झाला आहे उकडलेला कैऱ्यांचा आणि अशा ह्या कैऱ्या आपण उकडून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी कैरी उकडली आहे की हाताने अशी केली तरी तिचा गर असा सगळा निघतो आहे बघा. आता आपण ह्याच्यात तिचा गर काढून घेऊ. कैरीच्या बाठीला काहीसुद्धा राहिलेलं नाही, तरीसुद्धा या कैऱ्या आपण ठेवून देणार आहोत बाट. म्हणजे आमटीत घालायला तेवढा आंबटपणा पुरेसा असतो. तुम्ही चमच्याने पण काढू शकता, पण मी हाताने काढल्यामुळे एकदम छान निघालं आहे. आणि चुकून साल राहिलेलं असेल ना, आपल्या डोळ्यांना दिसतं, आपण ते काढून पण टाकू शकतो. अशा प्रकारे सगळ्या कैऱ्यांचे बाट मी बाजूला काढले आहेत आणि सगळ्या कैऱ्यांचा गर ह्या पातेल्यामध्ये काढून घेतला आहे.
अजिबात काहीही वाया गेलेलं नाही आहे बघा. मस्त निघाला आहे की नाही. डबा आणि कुकर थंड झाल्यावर आपण सगळा हा गर काढून घेतला आहे. त्यामुळे जे वाफेचं पाणी आहे ते त्या डब्यातलं मी ह्याच्यात घातलं आहे. अर्थात आपल्याला ताजंपणं करायचं असेल 1-1.5 महिना टिकण्यासाठी तर हे असंच्या असं ह्याच्यात गूळ मिक्स करायचं. जेवढं वाटीनं मोजून घ्यायचा, जेवढा गर तेवढा गूळ. नुसत्या गुळाचा हवं असेल तर, जर साखर आणि गूळ मिक्स हवं असेल तर जवळजवळ पाऊण कप म्हणजे 4 वाट्या झालं तर 3 वाट्या गूळ घालायचा आहे आणि 1.5 वाटी त्याच्यामध्ये साखर घालायची आहे. म्हणजे त्याची टेस्ट एकदम छान येते. आणि मिक्सरवर काढून मग पाहिजे तसं त्याच्यामध्ये मीठ, वेलची पूड घालून ते तुम्ही हळदी कुंकाला देऊ शकता. पण मी हे वर्षभर टिकण्यासाठी आणि ऑड सीझनमध्ये कधी आपल्याला प्यायची इच्छा झाली तर म्हणून वर्षभरासाठी करणार आहे. त्यामुळे मी हे शिजून घेणार आहे. त्यामध्ये 1 पूर्ण वाटी भरून साखर मी घातलेली आहे. आता कुकरमध्येच खडे ठेवले होते ना, तो पातळ झालेला गूळ पण आता ह्याच्यामध्ये मी मिक्स करते. गूळ, साखर आणि कैरी असं सगळं मिश्रण आहे ते एकत्र करून या जे मोठ्या मोठ्या गराच्या गाठी राहिलेल्या आहेत त्या हाताने थोड्याशा अशा दाबल्या की त्या कुस्करल्या जात आहेत. मंद गॅसवर स्टीलच्या कढईमध्ये सगळं मिश्रण मी ओतलेलं आहे. हे मी वर्षभरासाठी टिकवायचं म्हणून करते बरं का, म्हणून हा सगळा खटाटोप. गूळ आता पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे. आता हे खळाखळा उकळायला लागलेलं आहे. पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेला पाहिजे, एवढं घट्ट ते झालं पाहिजे. आणि त्याचा रंगही बदलतो, ते पारदर्शक दिसायला लागतं. तेव्हा आपण समजून घ्यायचं की ह्याच्यामध्ये पाणी नाही. म्हणजे असं मोरावळा वगैरे आपण करतो की नाही, सेम. कसला सुंदर रंग आला आहे ना, आणि एकदम घट्ट झालं आहे. अजिबात पाण्याचा अंश राहिलेला नाही. तुम्ही हे असंच ठेवून पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकता, इतकं छान लागतं. आता आपण हे मिक्सरमधनं काढून घेऊ, म्हणजे ह्याच्यात ज्या गुठळ्या राहिल्या आहेत त्याची एकदम पेस्ट होऊन जाईल. आणि आता हे मिक्सरवर फिरवतानाच त्याच्यामध्ये आपण 3-4 चमचे वेलदोड्याची पूड घालणार आहोत. हा 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 हा, एकदम मस्त भन्नाट काय रंग आला आहे ना. आणि सुगंध तर काही विचारू नका. वेलदोड्याचा सुगंधाचा नुसता घमघमाट पसरला आहे स्वयंपाकघरात. त्यांना मी याच्यामध्ये पाणी न घालता केशर घालणार आहे आणि ते ढवळून अर्धं जे काही पन्हं केलेलं आहे ही पेस्ट ती फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे, जेणेकरून ती वर्षभर मला वापरता येईल. आणि हे लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये मीठ अजिबात घालायचं नाही आहे, म्हणजे ते छान टिकतं. ज्या वेळेला आपल्याला करायचं आहे फ्रीजरमधनं बाहेर काढून ठेवायचं. नॉर्मल टेम्परेचरला आलं की मग ते एका पातेल्यात घ्यायचं. त्याच्यात काय जितकं करायचं आहे तेवढं पाणी घालून मग मीठ मिक्स करायचं आहे. आता इथं मी तुम्हाला जो चमचा दाखवला आहे की नाही, त्या चमच्याने 15 वगैरे कप करायचं असेल तर एक 7-8 डाव घ्यायचं आहे, पाणी घालायचं. कोरड्या डब्यात ती पेस्ट मी भरलेली आहे निम्म्याच्या वर. आणि हा डबा आता मी फ्रीजरमध्ये, जिथं आपण बर्फ ठेवतो की नाही तिथं मी हा ठेवून देणार आहे. म्हणजे पाहिजे तेव्हा आपल्याला ऑड सीझनमध्ये अचानक कोणी पाहुणे आले 10-12 जणं, लिंबू घरात नसेल तर पटकन पन्हं करता येतं. आणि आयत्याला मीठ आणि केशर आपण त्याच्यात मिक्स करू शकतो. आता हा फ्रीजमध्ये टाकून द्यायचा. आता ज्या कढईत आपण पन्हं शिजवलं की नाही त्याच्यातच उरलेलं मिक्सरमधलं म्हणजे निम्म्याच्या वर मी त्या कढईतच काढून घेते आहे. सगळं अगदी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. आणि आता काय मला शुक्रवारीच हळदी कुंकू करायचं आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी 1 लिटर, एक पूर्ण जगभर पाणी घालणार आहे. तर या पेस्टमध्ये ना आपण पाणी घालूया. तर मी ना हे घट्ट झालं आहे ना, एवढं जगभर पाणी तर लागणार आहे. आता हे पाणी मी मिक्सरमधनं एकदा फिरून घेते. आता हे घट्ट मिश्रण आहे, तर हे मी मिक्सरमधनं पाणी काढलेलं आहे त्याच्यात ते घालते. ते मिक्सरमधनं काढल्यामुळे बघा असं दुधाळ रंगासारखं दिसतंय ना,
पण आता हे आणि अगदी तुम्हाला पिवळा धमक रंग हवा असेल तर मग उकडल्याबरोबर नुसतं एकत्र करायचं. आता हे चांगलं फिरून घ्यायचं. माझे हात स्वच्छ आहेत, मी हातानेच हे कालून घेते. हे खूप दाट आहे, ह्याच्यामध्ये अजून 2 जग पाणी मावेल आरामात, कारण एवढं दाट पण आपण देत नाही ना, म्हणजे याला पण म्हणताच येणार नाही. तर आधी हे असं सगळं करून घेऊया. तर यामध्ये आपण मीठ मिक्स करायचं आहे. हे आत्ता तरी 2 चमचे मीठ घातलेलं आहे. यामध्ये आता मी थोड्या केशराच्या काड्या घालते. याच्यासाठी मिस्टरांची मदत घेतली आहे, कारण एका हातात मोबाईल घेतला आहे मी. अगोदरच सांगते, एका हाताने मी करते आहे व्हिडिओ. तर भरपूर जवळजवळ 35 ते 40 ग्लास होणार आहे, म्हणून केशर पण मी जास्त घातलं आहे. आणि आता ढवळायचं आहे ते छान. आता कसं आहे ना, हे पन्हं खूप दाट आहे, म्हणजे याच्यामध्ये अजून जवळजवळ एवढंच पाणी मावेल, कारण पन्हं हे पातळच असतं. पण मी आता असाच्या असा डबा फ्रीजमध्ये ठेवणार आहे. शुक्रवारच्या हळदीकुंकवाच्या दिवशी त्याच्यामध्ये मी बर्फ आणि पाणी मिक्स करणार आहे. माझी आजी आहे ना, तिचं लहानपणचं एक वाक्य माझ्या मनामध्ये खूप बिंबलं गेलं आहे. ती म्हणायची की देवाला देताना असं का द्यायचं ना, व्यवस्थितच द्यायला पाहिजे. त्यामुळे कुठलीही गोष्ट देवासमोर ठेवतात, इवन दो तुम्ही महानैवेद्य करताना पण गडबडीत असता, टेन्शनमध्ये असतात, सगळं व्यवस्थित उरकेल की नाही, भरपूर पदार्थ करायचे असतात, कधीतरी मीठ राहून जातं, कधीतरी लिंबू पिळायचं राहून जातं. तर माझी आजी म्हणायची की थोडंसंच टेस्ट करून बघावं, देवाला देताना का असं विदाऊट मीठ किंवा बिन चव असलेलं द्यायचं, देवाला पण छानच दिलं पाहिजे. तर मला ते पटलं आणि माझी पण तशीच धारणा आहे. शबरीनं पण चाखून बघितलेली उष्टी बोरं रामाला दिली, होय की नाही? बघणार आहे की किती मीठ, किती साखर पाहिजे का, अजून गूळ पाहिजे का, आणि मग सगळं मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. याच्यामध्ये उद्देश अजिबात आपला वाईट नसतो, त्यामुळे देवाला नक्की चालतो. आणि ब्रह्मांडनायक तो आहे, तो आपल्याला देतो आहे. तर मग आपण इदम न मम, मी केलं हे कोण ना, तो जी प्रेरणा देतो आहे त्या प्रेरणेप्रमाणेच आपण इथे वागायचं आहे. तर हे बघा, हे पन्हं आपलं तयार झालं आहे. ते मी आता या ग्लासमध्ये ओतते आहे. आता आपण जेव्हा देतो ना, ते यूज अँड थ्रोचे ग्लास मी आणलेत, ते एवढे मोठे नाही आहेत. या साईजचे ग्लास मी थर्मोकोलचे यूज अँड थ्रोचे आणलेत. ओके वाटत आहेत मला ते. हे घरातले ग्लास आहेत, ह्याच्यामध्ये मी आत्ता ओतते आहे सरबत. हे बघा, पन्हं. आता ह्याच्यावर आपण थोडंसं केशर घालणार आहोत. सर्व करताना केशर घालून द्यायचं आहे, म्हणजे ते दिसायलाही छान दिसतं, स्वादही छान येतो. कलर तर खूप छान आला आहे, तुम्ही बघू शकता. मग कशी काय वाटली माझी ही रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. तसंच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थातच मैथिलीज फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी पाहायला, ऐकायला, बघायला व शिकायला मिळणार. करताय ना मग सबस्क्राईब? चला तर मग परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोवर अर्थातच खात राहा, पीत राहा, मजेत राहा, आनंदित राहा. अच्छा, बाय बाय, नमस्कार, धन्यवाद. या शुक्रवारच्या हळदीकुंकाला पन्हं प्यायला.